सुरेश हसापुरे मित्रपरिवाराकडून प्रणितीताई चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले उद्घाटन। मंद्रुप येथे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे मित्रपरिवाराच्या वतीने आमदार प्रणितीताई चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले। या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रदेश सचिव अनंत मेत्रे, आरके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रेवणसिद्ध मेंढगुदले, काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख आदींची उपस्थिती होती। या स्पर्धेत 30 क्रिकेट संघांनी भाग घेतला असून प्रथम विजेत्या संघाला प्रथम 51,000 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे, तर द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय 11,000 रुपये आणि चौथ्या संघाला 11,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे। निमित्त आणि महाशिवरात्री निमित्त मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। आज अनेक वर्षापूर्वी आपण साजरी महाशिवरात्री अनेक वर्षापासून साजरी करतो आणि आज महिला दिवस म्हणजे शिवाच्या शक्तीचा आज आपण साजरा करतोय। हा योगायोग हा आपल्या देशातच होऊ शकतो आणि मनापासून शुभेच्छा देते। पण एकीकडे ग्रामीण भागातल्या महिला असतील, शहरी महिला असतील, काम करणाऱ्या कामगार महिला असतील, कष्ट करून संघर्ष करून तुम्ही काम करता, घर चालवता आणि ह्या लढ्याला तुमचा आज ह्या निमित्ताने मी सलाम करते। सगळ्यांना या गोष्टीची जाणीव आहे आणि सर्व माझे जे बंधू आहेत त्यांना विनंती करते की महिला दिनात निमित्तच नाही पण वर्षभर आयुष्यभर महिलांचा आदर सन्मान करणं हेच कर्तव्य आणि हे खरे चांगले संस्कार असतात असं मला वाटतं। जसं 9 दिवस देवीची पूजा करतात तसं विसरू नका की घरात पण एक पत्नी आहे, मुलगी आहे, बहीण आहे आणि आई आहे, तिचा पण आदर सन्मान झाला आम्ही तेवढंच मागतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा जागर असतो। तर हा महिला दिन तुम्हाला विशेष आहे कारण सगळीकडे तुम्हाला भावी खासदार म्हणून संबोधलं जातं, त्याकडे कसं पाहतात? महिला दिन आपण आज साजरा करत आहोत आणि महिला आमदार असो, महिला खासदार असो, महिला कामगार असो, आम्ही सगळ्याजणी एकमेकींना प्रोत्साहन देत असतो आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रात एक महिला इथपर्यंत येऊ शकते हे केवळ सावित्रीबाई, अहिल्याबाई जिजाऊंमुळेच आणि रमाईंमुळे शक्य आहे आणि म्हणून त्यांनी जे कष्ट केले ते आपण व्यर्थ नाही जाऊ द्यायला पाहिजे। येणारी पिढी पण महिलांना सन्मानित करणारी, महिलांना तुच्छ समजणारी सत्ताधारी असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवणं हे पण आपलं कर्तव्य आहे।